प्रशांत बोराटे. तर आज मुख्यतः बायोचारशी संबंधित माहिती देणं आणि काडी कचऱ्यापासून बायोचार करण्याचे ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्याचं डेमॉन्स्ट्रेशन आणि बायोचारचं काय काय करता येतं ह्याच्याबद्दल काही गोष्टी दाखवायच्या, असं साधारण आपला अजेंडा असणार. तर बायोचार ही जी संकल्पना आहे ती तशी नवीन आहे. साधारणपणे 2000च्या नंतर दक्षिण अमेरिकेमध्ये काही ठिकाणी लोकांना असं दिसलं की आजूबाजूची माती काळी नाही आहे, पण तिथल्या जमिनी मात्र काही ठिकाणी काळ्या आणि तिथं खूप चांगली शेती होते, तिथं खतही वापरावी लागत नाही. मग त्या मातीचं ॲनालिसिस केल्यावर असं लक्षात आलं की ती माती काळी नाहीच आहे, तर ती माती बाकीच्या मातीसारखीच आहे, फक्त त्या ठिकाणी कोळसा आणि खापरांचे तुकडे असे खूप सारे मातीमध्ये कित्येक हजार वर्ष मिसळत गेले आणि त्याच्यामुळे त्या मातीची सुपीकता वाढलेली आहे. तर हे लक्षात आल्यावरती लोकांनी त्याच्यावर अभ्यास करायला सुरुवात केली आणि असं दिसलं की आपण जर कोळसा शेतजमिनीमध्ये घातला तर त्या मातीचं आरोग्य सुधारतं आणि मातीची सुपीकता वाढते. तर हे लक्षात आल्यावरती जगभरात ह्याच्यावरती प्रयोग सुरू झाले. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे निष्कर्ष आत्तापर्यंत लोकांना मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये बहुसंख्य ठिकाणी जी पारंपरिक पद्धत आहे कोळसा तयार करण्याची तीच वापरली गेलेली. म्हणजे लाकडांचा कोळसा करताना त्याचा असा विशिष्ट पद्धतीने ढीग रचला जातो, त्याच्यावरती पूर्ण मातीचं लिंपण केलं जातं आणि त्यात काही भोकं ठेवलेली असतात. त्यातनं थोडीशी हवा आतमध्ये जाते, त्यातलं थोडंसं लाकूड एक पेटवलं जातं आणि ते पेटायला लागलं की मग बाकीची भोकंही बंद करून टाकली जाते. म्हणजे जी काय एअर पॉकेट्स आतमध्ये आहेत, ज्या पद्धतीने ते संपूर्ण लाकडं रचलेली आहेत त्यामुळे आतमध्ये एअर पॉकेट्स ट्रॅप झालेली असतात आणि जी काय थोडीफार हवा त्या भोकांमधनं मिळते तेवढ्यावरती त्यातलं काही लाकूड जळते, पण त्याच्या उष्णतेमुळे बाकीच्या लाकडामधले जे ज्वलनशील गॅसेस आहेत ते बाहेर फेकले जातात आणि ते तसेच बाहेर पडतात. या भट्टीमध्ये ते नुसतं धुमसत राहतं आणि खूप सारं प्रदूषण बाहेर पडतं. हा अतिशय स्लो प्रोसेस आहे, त्यामुळे त्याला जवळजवळ 1 दिवस 2 दिवससुद्धा लागू शकतात. तो ढीग किती मोठा आहे त्याप्रमाणे कधी कधी 8-8 दिवससुद्धा हे धुमसत असतं आणि जेव्हा सगळा धूर गॅसेस सगळं निघून गेलं की मग सगळं गार झाल्यावरती ते उघडलं की आतमध्ये कोळसा शिल्लक राहिलेला असतो. तर ही साधारणपणे पारंपरिक पद्धत आहे. त्याचीच वेगवेगळे व्हेरिएशन्स लोक वापरत होते, कारण त्यांचा मुख्य भर हा काहीतरी करून आपल्याला मातीत कार्बन घालायचा आहे, मातीत कोळसा घालायचा आहे एवढ्यावरती. मी स्वतः साधारणपणे 1998 मध्ये काडी कचऱ्यापासनं कांडी कोळसा तयार करणं या विषयावरती यंग सायंटिस्ट स्कीम असते भारत सरकारची. नुकतेच PhD झालेल्या लोकांना नोकऱ्या वगैरे नाही आहेत, तोपर्यंत त्यांना काहीतरी डोक्यात कल्पना असेल तर काम करता यावं यासाठी ती स्कीम असते. तर त्याच्यातनं फंडिंग घेऊन मी याच्यावरती काम केलं आणि त्याच्यातनं आम्ही काही वेगवेगळ्या प्रकारच्या भट्ट्या विकसित केलेल्या आहोत की ज्याच्यामध्ये मुख्यतः शेतातला जो काडी कचरा आहे त्याचं आपल्याला कोळस्यामध्ये कसं रूपांतर करता येईल याच्यावर बोलतो. पण तेव्हा माझ्या डोक्यामध्ये कोळसा हे इंधन आहे, त्यामुळे आपल्याला ते कुठल्या तरी शेगडीमध्ये जाळायचं आहे. तर मग पालापाचोळ्याचा जर कोळसा केला तितकी कोळसा पावडर तयार होते. त्या पावडरचं आपल्याला काहीतरी त्याच्यामध्ये बाइंडर मिसळून त्याच्यात काहीतरी त्याच्यावर दाब देऊन त्याचा कांडी कोळसा करावा लागतो आणि मग तो कांडी कोळसा आपल्याला इंधन म्हणून वापरता येतो. हेच डोक्यामध्ये होतं, त्यामुळे त्या दृष्टीने आम्ही काम करत होतो. तर त्याच्यामध्ये कमी प्रदूषण होईल अशा पद्धतीने काडी कचऱ्यापासून कोळसा कसा तयार करायचा आणि त्या कोळशाचा इंधन म्हणून वापर कसा करायचा ह्याच्यावरती बरीच वर्ष आम्ही काम केलं. त्यानंतर योगायोगाने मला हे बायोचारवर चाललेलं रिसर्च वगैरे सगळं वाचण्यात आलं. एका प्रकल्पामध्येही काम करण्याची संधी मिळाली. तर त्यातून मग आम्ही असा विचार करायला लागलो की इंधन हा भाग बाजूला राहू दे, त्याला तसंही फारशी काही मागणी प्रचंड होती आणि मोठमोठे व्यवसाय उभे राहत होते असंही काही नव्हतं.
तर आपण इतर काय काय करू शकतो बायोचारचं. तर मातीमध्ये बायोचार घालणं हा तर भाग आहेच, पण त्याच्याशिवाय इतरही काही प्रॉडक्ट्स तयार करता येऊ शकतात. त्यावर आम्ही गेल्या काही वर्षांमध्ये काम केलं. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपल्याला आपल्याकडे असलेला जो काही वाळलेला पालापाचोळा असेल किंवा आता इथे नारळाच्या करवंट्या पण आहेत, तर ह्या प्रकारचा जो कचरा आहे की जो एरवी नुसता जाळून टाकला जाणार, कारण हा जो ह्या प्रकारचा बायोमास हा कंपोस्ट करण्यासाठी पण अवघड असतो. त्यामुळे बहुसंख्य वेळा तो नुसताच जाळून टाकला जातो. अगदी आपल्या शहरातल्या बागांमध्ये सुद्धा फांद्या पडतात किंवा कापाव्या लागतात, तर त्याचं करायचं काय हा प्रश्नच असतो. त्यामुळे ते कुठेतरी गुपचूप कोपऱ्यामध्ये तो सगळा कचरा गोळा करायचा आणि जाळून टाकायचा, हेच केलं जातं. तर त्या कचऱ्याचं प्रदूषण होऊ न देता आपल्याला कोळशामध्ये कसं रूपांतर करता येईल आणि त्या कोळशापासून आपल्याला वेगवेगळे प्रॉडक्ट्स कसे बनवता येतील की ज्यातनं आपल्याला आपल्या स्वतःच्याही वापरासाठी त्याचा उपयोग होईल किंवा आपल्याला त्याची विक्री होईल. तर ह्या कल्पनेवरती आधारित त्या टेक्नॉलॉजीज आहेत. तर त्याच्यातलं सगळ्यात पहिल्यांदा आम्ही जे दाखवणार आहोत तर ही ॲक्च्युली शेगडी आहे. ह्या शेगडीमध्ये मी मगाशी जे म्हटलं की जेव्हा आपण कुठलाही बायोमास तापवतो तेव्हा त्याच्यामधनं कंबस्टिबल गॅसेस बाहेर पडतात. तर ते गॅसेसही आपण ह्यात जाळतो आणि त्या गॅसच्या उष्णतेवरती स्वयंपाक करता येऊ शकतो. म्हणजे अगदी पूर्ण स्वयंपाक नाही तरी काही गोष्टी करता येऊ शकतात. तर त्या विचारातनं तयार झालेली ही शेगडी आहे. तर ह्या शेगडीचं म्हणजे त्याचं ब्रँड नेम हे संपदा, समुचित संपदा गॅसिफायर स्टोव्ह असं त्याचं नाव आहे. तर आपण आधी ह्याचं प्रात्यक्षिक बघूया. त्याच्यानंतर ही आमची ट्रॅश फ्लॅशर, समुचित ट्रॅश फ्लॅशर या नावाने आम्ही भट्टी बनवलेली आहे बागेतल्या गाडी कचऱ्यासाठी. शेतातल्या गाडी कचऱ्यासाठी ह्याचंच मोठं रूप केलेलं आहे. आणि करवंट्या किंवा बांबूचे तुकडे ताकडे या सगळ्याचा ह्याच्यामध्ये कोळसा होऊ शकतो. तर आधी आपण ह्याचं प्रात्यक्षिक बघूया, त्याच्यानंतर ह्याचं प्रात्यक्षिक बघूया आणि मग मी तुम्हाला प्रॉडक्ट्स दाखवते. काही प्रश्न असतील तर ह्याची तयारी चालली आहे, तोपर्यंत आपण चर्चा करू. व्याख्या आता जी जागतिक पातळीवरती प्रमाणित आहे त्याप्रमाणे ह्या मटेरियलमध्ये किमान 40% कार्बन असायला हवं, तर त्याला बायोचार म्हटलं जातं. पण ॲक्च्युअली त्याचा इफेक्ट दिसायला हवा असेल तर किमान 60-70% तरी कार्बन म्हणजे एलिमेंटल कार्बन त्याच्यामध्ये पाहिजे. मग उरलेलं काय असतं, तर उरलेल्यामध्ये जी मिनरल्स झाडांनी मातीतनं घेतलेली आहे, मग त्यात फॉस्फरस असेल, कॅल्शियम असेल, मातीमध्ये काय आहे त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात, सिलिका असू शकतो. तर ही सगळी मिनरल्स आणि ॲश म्हणजे पोटॅशियम हे बाकीचं सगळं. तर आम्ही ज्या पद्धतीचे हे टेक्नॉलॉजी वापरतो याचे आम्ही ॲनालिसिस करून घेतलेलं आहे. तर साधारण 80%च्या वर एलिमेंटल कार्बन आपल्याला याच्यामध्ये मिळतं. आता ऑर्गॅनिक कार्बन आणि बायोचार ह्याच्यात खूप फरक आहे. बायोचारमधला जो कार्बन आहे त्याची कुठलीही केमिकल किंवा बायोकेमिकल रिॲक्शन होत नाही. तो कार्बन म्हणूनच मातीमध्ये हजारो लाखो वर्ष राहणार आहे. त्याच्या उलट ज्याला ऑर्गॅनिक कार्बन म्हटलं जातं तो बायोकेमिकली म्हणजे बेसिकली ती बॅक्टेरिया असते. ऑर्गॅनिक कार्बन म्हणून जे मोजलं जातं केमिकल टेस्टमध्ये ते सॉईल बॅक्टेरिया असतात मुख्यतः, किंवा मग न कुजलेली काय पानं पडलेली असतील, फुलं पडलेली असतील, ज्याची काहीतरी केमिकल रिॲक्शन होऊन त्याचं विघटन होतं आहे, अशा गोष्टी म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन. तर ही कार्बनची संयुग असते. याच्या उलट बायोचारमधला जो कार्बन आहे तो शुद्ध एलिमेंटल मूलद्रव्य कार्बन आहे. तर हा खूप महत्त्वाचा फरक आहे. पण तरीसुद्धा ह्या कार्बन घालून मग मातीची सुपीकता का वाढते, तर एकतर कार्बन पाणी धरून ठेवतो आणि दुसरं म्हणजे ज्या पद्धतीने आपण हा बायोचार बनवतो त्याच्यामध्ये सर्वसाधारणतः टाकाऊ काडी कचरा वापरला जातो. हार्डवूडचा कोळसा कोणी मातीत घालत नाही. त्यामुळे तुमचं बेसिक मटेरियल हे कमी घनतेचं, कमी डेन्सिटीचं असल्यामुळे त्याच्यामध्ये पोरॉसिटी खूप जास्ती असते. त्यामुळे मातीची पोरॉसिटी वाढवण्याचं तो काम करतो. त्यामुळे त्याच्यात सॉईल बॅक्टेरियांची संख्या वाढते. म्हणजे तुम्ही एलिमेंटरी कार्बन ह्या पद्धतीने वाढवला की ऑर्गॅनिक कार्बनही आपोआप वाढतं. पण त्या दोन्हीमध्ये फरक आहे. ॲक्टिवेटेडमध्ये मायक्रो
मायक्रो ऑर्गॅनिझम. ॲक्टिवेटेड चारकोल हा अशाच पद्धतीने, पण त्याच्यामध्ये मला टेम्परेचर खूप जास्ती ठेवावं लागतं आणि आणखी एक कॅटलिस्ट वापरला जातो. त्याच्यामुळे बेसिकली ॲक्टिवेटेड चारकोलची पोरॉसिटी ही बायोचारपेक्षा खूपच जास्ती असते. त्याची किंमतही त्यामुळे जास्ती असते, ते प्रोसेस वेगळा वापरलेला असतो. तर इंडस्ट्रीयल फिल्टरिंगसाठी ॲक्टिवेटेड चारकोल वापरतो. त्याच्यातले जे व्हॉलेटाईल गॅसेस प्रोड्यूस होतात पण त्या शेगडीमध्ये परत ते आपण जाळतोय आणि तीच हीट वापरतोय पुढच्या बायोमासचं चारिंग करायचं. आणि दुसऱ्या प्रोसेसमध्ये जेव्हा आपण फॉर एक्झाम्पल या शेगडीमध्ये वापरत नाही आपल्याला फक्त ते बायोचार प्रोड्यूस करायचं. हां, तर बहुतेक ठिकाणी ते गॅसेस तसेच सोडून दिले जातात, त्यामुळे ते पोल्युटिंग असतात प्रोसेस. इथं आपण ते गॅसेस जाळतोय म्हणून पोल्युशन होतं. काय होतं की कचरा जाळू नका ह्याचा इतका प्रचार प्रसार झालेला आहे की तुम्हाला कचरा आहे आणि फ्लेम दिसते म्हणजे तुम्ही कचरा जाळताय, असा लोकांचा गैरसमज असतो. पण आपण स्वयंपाक करतो तेव्हाही फ्लेमच येत असते. ज्या फ्लेममधनं धूर येत नाही ती फ्लेम काही आपल्याला हार्मफुल नाही आहे. जेव्हा आपण उघड्यावरती कचरा जाळतो तेव्हा त्याला जी काही एअर सप्लाय मिळतोय त्याच्यावर आपलं काहीच नियंत्रण नसतं. त्यामुळे आणि बरेचदा त्याच्यात ओलं पण काही असतं, तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे धूर होतो आणि त्यामुळे प्रदूषण होतं. पण तुम्ही जर शास्त्रशुद्ध पद्धतीने डिझाईन केलेली भट्टी वापरून त्या कचऱ्यावर प्रक्रिया करत असाल तर त्यात जर फ्लेम दिसते आहे याचा अर्थ जे एरवी प्रदूषण म्हणून बाहेर गेलं असतं ते आपण जाळून टाकतो आहे स्वच्छ पद्धतीने, त्याचं कार्बन डायऑक्साईडमध्ये रूपांतर होत आहे आणि मग तो हवेमध्ये जातो. आणि हा बायोलॉजिकल सायकलमधलाच कार्बन डायऑक्साईड, कारण झाडांनी तोच कार्बन डायऑक्साईड वातावरणातनं घेतलेला आहे, तोच आपण वातावरणात परत पाठवतो. जो आपण जरी जाळपोळ केली नाही तरी ते मटेरियल कधीतरी कुजणार आहे आणि तो कार्बन डायऑक्साईड हवेतच जाणार. त्यामुळे ह्याच्यात आपण अतिरिक्त कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडत नाही. याच्या उलट आपण जेव्हा स्वयंपाक करण्यासाठी LPG जाळतो तेव्हा जो गॅस जमिनीखालीच राहिला असता तो आपण बाहेर काढून जाळतो. LPG किंवा नॅचरल गॅस आपण जाळतो, त्यामुळे अतिरिक्त कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये जातो. तसं या कुठल्याही बायोलॉजिकल फ्युएलमध्ये तुम्ही अतिरिक्त कार्बन डायऑक्साईड वातावरणात पाठवत नाही. शेतामध्ये वीड कंट्रोल होतं का? वीड शेतामध्ये जर वीड कंट्रोल नाही, कंट्रोल म्हणजे ग्रोथ थांबवतो पण होईल. ओके. अरे थोडं थांबायचं ना त्यांना बघू. नाही ओलं काही नाही. आता यांनी पेटवताना हे थोडंसं केरोसिन घातलं किंवा पटकन पेटणारं काहीही तुम्ही म्हणजे कापसाचा बोळा वगैरे तुझा पेटवून घालू शकता. आता हे मेणकाडे पण घातलेले आहेत, त्यांनी जरा पटकन पेटतं. तर याच्यामध्ये नारळाच्या करवंट्या घातल्या. करवंट्याच्या ऐवजी असं म्हणतात. हां, ओलं नाही काही सगळा कोरड्या बायोमाससाठीच ही टेक्नॉलॉजी आहे. ओला जर कचरा तुमच्याकडे असेल तर तुम्ही बायोगॅस करा. करवंटे असल्यामुळे जरा पेटायला वेळ लागतो. किती वेळात होतो त्याचा? हे आता साधारण तासभर चालते मला. म्हणजे भट्टीमध्ये तरी तासभर. हे मला वाटतं की ती 20 अर्धा तास मिनिटात 20 हे छोटे आहे. आणि याला वेळ कमी लागतो. याला खूपच कमी लागतं. अच्छा, म्हणजे पेटलंय आता त्याला फार पण खूप लागत असेल ना? पानं टाकायला पण लागत असेल. नाही याच्यामध्ये पानं नाहीच वापर. तिकडे ताकडे करवंट्या ह्याच वापरायच्या, कारण पानं नुसतीच टाकत राहावं लागतं सगळं. तर तसं ते पानांचं आपण त्याच्यात डेमॉन्स्ट्रेशन, कारण ह्याच्यामध्ये जर आपण करवंट्या लावल्या तर ते जवळजवळ तासभर जळतं. आता हे एकदा पेटवलं आणि पेटतंय आता व्यवस्थित. अजून गॅसिफिकेशन चालू झालेलं नाही. आत्ता डायरेक्ट त्याच्यातला काही भाग जळतो आहे. आता त्याच्यावरती हे झाकण ठेवलं की मग गॅसिफिकेशन कळेल तुम्हाला ना. आत्ता फ्लेमचा कलर काय दिसतोय तो बघून घ्या. याच्यावर आपण काही स्वयंपाक करू शकतो. साधारण पाणी तापवणं किंवा काय उकळून करण्याच्या गोष्टी करू शकतो, कारण यात फ्लेम कंट्रोल नाही. स्वयंपाकात आपल्याला कधी लो फ्लेम पाहिजे, हाय फ्लेम, ते काय आपण ह्यात करू शकत नाही.
पाणी उकळलं पण पाणी उकळायचं आहे, भात शिजवायचा आहे, अशा गोष्टी करतो. आणि जे शिल्लक राहणार आहे ते बायोचार असणार आहे की जे शिल्लक राहणार आहे ते बायोचार. म्हणजे मटेरियल जळणार तुम्ही जवळ नाही. येऊन नाही बघू शकता, फोटो काढायला हरकत नाही. तुम्ही फोटो काढायला आम्हाला पाठवा, पण आम्हाला आता फोटो काढायला वेळ नाही. म्हणजे कॅमेरा ते उघडं ठेवा. मस्त जळत असतो तेव्हा फ्लेमचा रंग पिवळसर कडे असतो आणि एकदा गॅसहून जळायला लागला की तो निळसरकडे जाईल. फ्लेमचा कलरलेस दिसेल. आता या सूर्याच्या प्रकाशात काही निळी फ्लेम आपल्याला तशी दिसत नाही, पण फ्लेमचा रंग हळूहळू कमी कमी होत गेलेला दिसतो. तो आता पिवळा रंग दिसतो आणि त्याचं नेचर पण बदलतं, ते दाखवतो लाईट. आता जुन्या काळामध्ये म्हणजे आपल्या शेगडीची राख जी असते ना ती हो. शेतामध्ये वापरायची. हा सेम नाही. नाही ते एलिमेंट राख ही राख आहे. राखेमध्ये अजिबात कार्बन काही नसतं. याच्यामध्ये कार्बन जास्ती आहे आणि राखेचा अंश कमी आहे. म्हणजे याच्यातलं मटेरियल जळत नाही कार्बनमध्ये. बरोबर आहे. त्याच्यातला कार्बन मागे राहतो, बाकी सगळं आपण जाळून टाकतो. म्हणजे बर्न नाही होत, हीट होतं. बरोबर जे काही बरोबर. chemical गॅसेस जे आहेत ते आपण जाळून टाकतो. जवळ पण डिफरन्स असतो का म्हणजे हे जे ही burning टेम्परेचर जास्ती असतं ह्या फ्लेम. होतंय, तेच म्हणतो. आता तुम्ही जर जवळ येऊन बघितलं तर लक्षात येईल की ही फ्लेम थोडीशी अशी रोटेट होते आणि हा जो मधला सिलेंडर आहे त्याला भोकं आहेत. त्या भोकांमधनं हवा येते. जिथे जिथे हवेचा आणि गॅसचा संपर्क येतो तिथं ती फ्लेम जनरेट होते. म्हणजे आणखी थोड्या वेळाने आपल्याला असं दिसेल की फ्लेम वरच्यावरच येते, हवेतच. कारण गॅसेस खालनं वर येतात आणि जिथं हवेचा संपर्क येतो तिथंच ते जातात. रेग्युलर आणि धूर अजिबात नाहीये, आपण सगळे अगदी त्याच्या जवळ उभे आहोत. तर हे आपल्या लक्षात येतं की त्या गॅसिफिकेशन सुरू होतं. 15 मिनिटं गेले तर अजून आणखी व्यवस्थित दिसेल. जसं गॅस फ्लेम कशी येते आत्ता सुद्धा फ्लेम कलरलेस व्हायला लागली होती. मगाशी एकदम पिवळी होती, आता त्याचा रंग कमी झाला. होईलच पण होईल, पण ते क्वांटिटी ताकद कमी होईल. हा, क्वांटिटी कमी होईल आणि खूप पटपट. म्हणजे त्याचा मग शेगडी म्हणून नाही वापर करत. राखच होते. नाही कसं आहे, वर भांडं ठेवून काही करण्या एवढा वेळ ते टिकणारच नाही. 2 मिनिटात तर जाऊन 5-6 मिनिटातच एक बॅच होत जाईल. फ्लेम करवंट्या असल्यामुळे हे बराच वेळ राहणार आहे. म्हणजे तुमचं काय जे तुम्ही शिजवणार आहात ते शिजेल. जर दर 5 मिनिटांनी तुम्हाला नवीन बॅच करायची आहे तर शिजवण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात अर्थ नाही. हे बघा, आता तो इफेक्ट दिसेल तुम्हाला बर्नरचा. आता फुल गॅसिफिकेशन सुरू झालेलं आहे. कॅमेरा हात काढू नका म्हणजे किंवा तुम्ही कॉपिसिंग करता फार वाढू नये किंवा नारळाची झावळी करता, त्याचा मधला दांडा असतो, तर याच्यामध्ये उभं बसेल असे एवढे तुकडे केले तरी चालेल. कॅम्प फायर किंवा कसं आहे की आता बऱ्याच सोसायट्यांमध्ये वॉचमन असतात आणि रात्रीच्या वेळेला वॉचमन हिवाळ्यामध्ये काय मिळेल ते जाळतात शेकोटी पेटवण्यासाठी. तर त्यांना जर तुम्ही ही शेकोटी घेऊन दिली तर एकतर तुमच्या बागेतलाच पालापाचोळा तिथे वापरला जाईल आणि धूर न होता त्यांना उष्णता होईल. कारण बरेचदा खाली ते काहीतरी जाळत असतात, वरती आपल्याला धुराचा त्रास होतो. एक फक्त प्रश्न आहे, खूप जास्त पालापाचोळा कम्प्लीट गॅस ते का लगेच होतं. आणि पालापाचोळ्याचा जर आपण ह्याच्यामध्ये जेव्हा करू तर तो पावडरच येते बघा. ओके. इव्हन करवंटीचा सुद्धा लगेच क्रम्बल होतो. फ्लेम कंट्रोल व्हेरी नाईस. फार्मासरी बेस्ट आहे एकदम. हे आता तुम्हाला सगळ्या भोकांमधनं बाहेरून येतं. बेसिकली कंबशन ट्रिगर झालं हा. की सगळं जे मटेरियल आहे त्याला एअर सर्क्युलेशन जाऊन त्याला आता at a खाली time हवा जळलं मिळतच पाहिजे. नाही. नाही काहीच जळत नाही. Parcel फक्त जळत गॅस गेलं जळतो. फक्त खालपर्यंत वरचा जळत layer नाही जळला. का? ते ड्राय होतं तेव्हा गॅस रिलीज होतो. गॅस रिलीज होतो. गॅस जळायला लागला की त्या गॅसच्या हिटनी खालच्या ह्याच्यातनं गॅस येत राहतो. कारण त्याचा अदरवाईज रेसिड्यू राहिला तर मग राख तयार बरोबर. होईल. त्यामुळे आता जर तुम्ही बघितलं तिथे काळजीपूर्वक तर तुमच्या लक्षात येईल की करवंट्या खाली गेलेल्या आहेत.
फ्लेम्स या सगळ्या त्या रॉडमधनं येतात. त्या रॉडमधनं ॲक्च्युली फक्त हवा येते. हो हो जिथे जिथे गॅसचा आणि हवेचा संपर्क येतो तिथं तो गॅस पेट घेतो. तसं करवंट्यातून ऑइल पण रिलीज होत असतं. करवंटीतनं नाही होत. एकदा आम्ही काजूगराचा प्रयोग केला आमच्या इथे बाल्कनी सगळी काजूगर भयानक आहे, ते उडतात पण. भयानक ते सगळं ऑइल बाहेर. म्हणजे साधारण किलोभर यात घातलेला असेल तर 200 ग्रॅम कोळसा लागतो. कोळसा इक्वल टू बायोचार और बायोचार. कसं आहे की कोळसा हा कोळसाच असतो. तो जेव्हा फ्युएल म्हणून वापरला जातो तेव्हा त्याला चारकोल म्हणतात आणि जेव्हा तो मातीत घातला जातो तेव्हा त्याला बायोचार म्हणतात. एवढाच फरक आहे. आता सुंद झाली याचा अर्थ सगळा गॅस बाहेर येऊन जळून येतो. मग आपल्याला ताबडतोब ही प्रोसेस थांबवायची. म्हणजे क्लोजच करा. हो, कारण नाही तर मग राख व्हायला, नाही तर मग कोळसा जळायला. आता याच्यात तुम्ही जरा डोकवून बघितलं तर लक्षात येईल जिथं ते भोकं आहे त्याच्या जवळ किंचित निळसर रंग दिसेल तुम्हाला अगदी खालच्या बाजूला. येस. खाली बघ. हे ऍक्च्युली ह्याचंच वाढवलेलं रूप आहे. फक्त ह्याच्यात मध्ये आपण रॉड घातलेला नाही. याला टॉप लिट अप ड्राफ्ट असं म्हणतात. म्हणजे आपण वरनं पेटवतो आणि हवा खालनं येते. आता साईडच्या बोटांना तर ते संपत खाली कोळसा दिसत असेल तो काय थोडाफार गॅस येतोय तो जळतो. ते मिक्स पण येतात. पॉस पॉस. आणि पॅकिंग मध्ये पण हे फक्त पलटी करायचं आपल्याला. त्याच्यावरती थोडं पाणी शिंपडायचं म्हणजे आता हवेचा संपर्क झाला की लगेच कोळसा जळायला. थोडं हे नाही ना, फुल नाही. हे बघा, हे लगेच त्याचा तुकडेच होईल. आणि तुम्ही म्हणता की पानाचा एकदम असा भुगाच होऊन जाईल, हो, पावडर टाईपच झालेला असं. तर हे बघा आजपर्यंत पूर्ण त्याचं हे झालेलं आहे काम. कच्चं राहिलं नाही. हे बघ, हे बघ. एक आणि दुसरं म्हणजे अगदी एन्क्लोज स्पेसमध्ये हे ह्या गोष्टी करू नये. कारण विशेषतः कोळसा जेव्हा जळतो तेव्हा कार्बन मोनॉक्साईड एमिशन होतं. ते कार्बन मोनॉक्साईड बंद जागेमध्ये साठला तर तो जीवघेणा पण करू शकतो. त्यामुळे व्हेंटिलेटेड स्पेसमध्ये कोळशात बनवणं आणि वापरणं या दोन्ही गोष्टी जिथे हवा खेळती आहे अशा ठिकाणी. आता आपण ही मोठी भट्टी बघू. त्याची सुद्धा आपण जर रचना बघितली तर हे खाली पोकळ आहे आणि 2 डबे आहेत एकात. आणि हे सगळं फक्त नटबोल्टनी जोडलेलं आहे. म्हणजे याचं पॅकिंग खूप कॉम्पॅक्ट असतं. ते पत्रेच आहेत फक्त. तर ते आपल्या जागी नेऊन मग आपण जोडून घ्यायचे. त्याच्याबरोबर आम्ही सगळं देतो, नटबोल्टचा सेट,
हे पाणी वगैरे सगळं. आणि शेतीसाठी जो जम्बो आहे तो पण सिमिलर टेक्नॉलॉजी. सिमिलर, पण ह्याच्या जवळजवळ तिप्पट टाकावं. आपण त्याला पण नट बोल्टच आहे. हो हो. त्याचे आम्ही असे पीसेस केले की साधारण छोट्या हत्तीमध्ये सगळे तुकडे बसतात ओके. आणि ते ट्रान्सपोर्ट करतात. आणि याचं वजन किती आहे? 40 किलो आहे, 45 ते 40. आणि त्या 2 जम्बोचं माणसं उचलू शकतात. म्हणजे 2 जण लागणार. हो, याला 2 जण लागतात. आणि त्या जम्बोला किती वजन आहे? जम्बो एकदा त्याचं 150 किलो. 150-200 किलो असेल. ओके. पण त्याला जेव्हा आपण कसं ते तर बायोचार आपण करतो वाढवलं त्याचा थिकनेस 400 किलो पर्यंत. आणि बायोचार जेव्हा करतो त्यावेळेस दोघं जण असतील की हा, जास्त? आता त्याच्यामध्ये आम्ही काय केलं, आता हे आपल्याला उचलता येतं, हम्म. ते उचलता येणार नाही, तर ते आम्ही टेबलावर माउंट केलं ओके. आणि त्याला खाली असं ट्रॅप डोअर दिलं आणि त्याच्या खाली ट्रे ठेवलं. ओके. नाईस. तर ते जरा मोठं प्रकरण आहे, पण त्याचे व्हिडिओज आहेत आमच्या चॅनलवरती, तुम्हाला बघता. जम्बोला 10 बाय 10 असेल त्याचं. हो, म्हणजे ते वर्किंग छोटं आहे, पण त्याला एरिया साईडने आणि जरा आकारात फूट 10 बाय 10. कारण शेतासाठी तेच. हम्म. साधारणपणे मे पर्यंत ही कामं चालतात. त्याच्यानंतर मग ह्याला तेल लावायचं किंवा रेड ऑक्साईड पेंट द्यायचा आणि ठेवून द्यायचं. त्या तेलीचं आणि रेड ऑक्साईड पेंटचं परत जेव्हा आपण सुरू करत आहे ते ते जळून द्यायचं. जाऊन त्याची काही लाईफ आहे का नंबर ऑफ इयर्स? आता हे साधारण 2-1 वर्ष टिकतं, म्हणजे तुमच्या वापरावर अवलंबून आहे, आता तुम्ही किती वेळा वापरणार आहात. पण मोठं जे आहे ते त्याची किंमतही जास्ती आहे आणि जास्ती कॉम्प्लिकेटेड आहे. आम्ही त्याच्यासाठी जास्ती थिक कचरा वापरतो, ओके. तर ते 4-5 वर्ष तरी टिकावं अशी हे आहे. मग ह्याच्यामध्ये मग जाड पत्रा लॉंगर लाईफ स्पॅन वजन वाढतं. अच्छा. मग ते पुन्हा उचलण्यासाठी वेगळं काहीतरी हे. कारण हे जनरली कसं आहे की गार्डन नेटसाठीच लोक वापरतात, त्यामुळे काय 1 आठवडा 2 आठवड्यातनं एकदा ते वापरलं जातं, तर ते 2-3 वर्षही टिकू शकतं. तुम्ही अगदी रोज वापरणार असाल तर ते 1 वर्षातच खराब होतं. बायोचार तयार जो होतो तो शेतामध्ये डायरेक्टली खत म्हणून खत म्हणून नाही, खत म्हणून नाही. खत म्हणून नाही. इट्स सॉइल हेल्थ. सॉइल मीडियम. आता हे इकडे आम्ही ह्या बॅगेमध्ये टाकून देऊ, वरपर्यंत जाऊ शकतो. आणि त्यांनी काय, म्हणजे तसं तर बिनाईन मटेरियल आहे, त्यांनी काही नाही. आणि तुम्ही आज घातलंय, तुम्ही पाणी देता तेव्हा त्याच्याबरोबर थोडंसं जाणारही आहे, त्यामुळे असं ते तुम्ही वसा करून घालत राहू शकता. त्यासाठी म्हणजे नाही, तुम्ही दरवर्षी घालू शकता. दरवर्षी झाडं वाढणार, दरवर्षी कापणार तो काय फांद्या आहे, तो आपण. घालत राहायचं. कंटेंट वाढवायचं असेल तर ते ऍड करायचं. दरवर्षी. म्हणजे काय, म्हणून 2 टन कुठलं तरी कोळसा गोळा करा आणि एकदम घाला असं करायची गरज नाही. जो काय काडी कचरा तुमच्याकडे आहे त्याचा कोळसा करा, घाला. कोळसा जेव्हा काडी कचरा मिळेल कोळसा करा, घाला. हळूहळू ते 2 टनापर्यंत जाईल आणि तुम्हाला इफेक्ट दिसायलाच लागतो त्याचा. साधारणतः किती वेळामध्ये इफेक्ट दिसतो? आम्हाला डायरेक्टली आता जर्मिनेशनमध्ये तर लगेच इफेक्ट दिसतो. थोडा जरी कोळसा घातलेला असेल तरी जर्मिनेशन जास्ती चांगलं. तर याला ड्राफ्टसाठी खाली खाली होल आहेत का? याला खाली भोकं आहे आणि इथे वरती भोकं आहे, ते नीट बसत नाही काय, थोडं फिरवून बसेल. जास्त कसं आहे, वरती गॅसच जळणार आहे, त्यामुळे थोडं त्याला हवा मिळाली तरी काही नाही. आणि ते काय होतं की ते वापरलेले आहे त्याचं लाईफ वाढवण्यासाठी. सेम आहे, केमिकली त्याच्यात काही फरक नाही, मग त्याच्यात कार्बन कंटेंट सेम असतं का जवळपास? सेमच असतं. ओके. मिनरल कोल फक्त वेगळा, कारण मिनरल कोलमध्ये इतर अनेक इम्प्युरिटीज असतात आणि काही म्हणजे दगडी कोळसा ज्याला आपण म्हणतो, खाणीतला कोळसा, तर तो आपण डायरेक्ट जाळला तर काही पॉयझनस पोल्युटंट्स पण त्यातनं निघतात. हो, ही बघताच. तर राईस हस्क जो असतो त्याचं ॲश केली की ॲश म्हणजे त्याला असं जाळलं या पद्धतीने? राईस हक्ससाठी थोडी वेगळ्या डिझाईनची भट्टी वापरायला लागते, कारण ते एकावर एक पासून पॅक होऊन जातं, त्याच्यात एअर पॉकेट्स राहत नाही.
त्यामुळे त्याला बंद डब्यामध्ये घालून बाहेरनं तापवायचं. आता याच्यात लँटनाच्या काड्या वगैरे पूर्ण कोरडा नसतो जनरल. रोज दव पडतं त्याच्यात तर थोडंसं मॉइश्चर धरतो, त्यामुळे याच्यात सुरुवातीला जरा धूर होतो. एकदा मॉइश्चर गेलं त्याच्यातलं की धूर बंद होतो. आपल्या लँटनाच्या काड्या वगैरे येतात लँटनाच्या काड्या हो, वगैरे हो, हो. चांगला तो. ओके. जितका उडी बायोम असला तितका ओके. त्याचा कोळसा इझिली होतो. आत्ताही आपण बघितलं की करवंटीचा कोळसा व्हायला काहीच अडचण नाही. करेक्ट जितकं आपण पालापाचोळ्याकडे जाऊ तितकं ते जरा ट्रिकी होतं. करेक्ट इव्हन नारळाचं शुल्क जे असतं म्हणजे हो, त्याचाही चांगला होतो, त्याचं पण पण याचं वाळवून घ्यावं लागतं. हो. तिथनं आपल्याला फ्लेम येताना दिसते. तिथं गॅसच्या संपर्कात गरम हवा येते, त्यामुळे तो गॅस जास्ती चांगला जातो. कारण नाहीतर थेट हवा आतच गेली तर ते आतलं मटेरियलच आहे, विशेषतः पालापाचोळ्याच्या बाबतीत तो लगेच पटके की आपल्याला हे बाहेरनं फ्लेम येत आहेत असं वाटतं, कारण बाहेरनं हवा येते. 2 डब्यांच्या मधनं फ्लेम्स येत आहेत असं दिसतं. हां शेल्फ लाईफ वगैरे पण असतं. मॉइश्चर जातो मात्र नाही, मॉइश्चर ते पावसाळ्यामध्ये झाकून ठेवायचं बरं सकाळी. हां, पावसाळ्यामध्ये जरा तर मॉइश्चर एकदाच धूर येऊन गेला नुसतं धूर फक्त एकदा येऊन गेला आणि लगेच क्लिअर होतो. माझं संपलंच. हां, हे पालापाचोळ्यामध्ये ते मिक्स पण येतात का किट बरोबर? काय मिक्स पण येतात का किट बरोबर? याच्याबरोबर देतो लायटर पण असतो. करण्याचा पंप पण देतो. याचं किंवा सिमेंटचा वगैरे काही नाही. फ्लॅट फ्लॅट सरफेस पाहिजे. टेबल उभं राहिलं पाहिजे ना हो डुकडुक. हो हो. आय थिंक हे पानाचं जरासं ट्रिकी आहे. पानांचं जरा टाकायचं. जितका उडी बायोमास तितकंच होतं. करेक्ट. असं होतं का की खाली खालपर्यंत जळत जातं? हो, कधी कधी बॅच बिघडू शकते, खूप जास्ती एअर असेल तर, किंवा कच्चंही राहतं. पण कसं आहे की तुम्हाला जर मातीतच घालायचं असेल तर कच्चं राहिलं तरी हरकत नाही. मग थोडं आधीच काढलेलं बरं, राख होण्यापेक्षा. पण याच्या मध्ये मध्ये थोडा कच्चा एखादा किलो कोळसा निघतो. पण करवंटे असतील तर त्या जवळजवळ 30 किलो असतात. आणि ते त्या करवंटेंच्याही डेन्सिटीवर चालू होतं. तयार असतात की ऑर्डरनुसार तयार करतात? ऑर्डरप्रमाणे आम्ही करून देतो. ओके. आमचं स्वतःचं काही मॅन्युफॅक्चरिंग नाही आहे. आम्ही Outsource. फॅब्रिकेटरकडनं करून देतो. जशा ऑर्डर येतील तसं त्या आठवड्याभरामध्ये होतं. ओके. चालेल चालेल घ्या. काय तुकडा घेतला घे घे
तासाभरामध्ये वाळून जाईल. आहे कंपनी, हां त्यांचं एक इको फॅक्टरी फाउंडेशन म्हणून संस्था आनंद चोरडी येतो ना आनंद चौधरी. हां. त्यांच्याकडे ह्या ब्रिकेट्स तयार होतात. खाली ते बघा, कशापासून बनवतात हे? हाच कोळसा. आता ह्या याचा मग नंतर पुढे असं करतात. हां आणि मग याचं काय करतात नंतर सांगते, ते विकतात का हे? तेही विकतात हे आणि ते आम्हाला विकतात, आम्ही तुम्हाला विकतो. ओके. काजळ करायला त्याच्यासाठी म्हणजे बायोचारचा नाही होतो, तुझी फ्लेम येते त्याची काजळी. हां हा कोळसा त्याच्यामध्ये 10% पिठाची खड मिसळायची बाइंडर म्हणून. स्टार्च पेस्ट म्हणजे गिरणीत खाली सांडलेलं पीठ असतं ते घ्यायचं. ते काय 2-3 रुपये किलोनी ते विकतात. ते उकळायचं. ते उकळलं की स्टार्च पेस्ट तयार होतं. तर ती साधारणपणे 1 किलो कोळसा पावडर असेल तर त्याच्यामध्ये 100 ग्रॅम ते स्टार्च पेस्ट घालायची. त्याची अशी कणिक मळल्यासारखी मळायची आणि त्याचे तुम्ही लाडू करून सुद्धा वाळवू शकता. किंवा एक ब्रिकेटिंग मशीन आहे, आपण वर गेलो की आहे म्हणजे ब्रिकेटिंग वर गेलो की बघूया. त्याच्यामधनं ह्या अशा कांड्या निघतात. तर ह्या कांड्या आपल्याला इंधन म्हणून जेव्हा कोळसा वापरायचा आहे तेव्हा आपल्याला काहीतरी त्याचं कॉम्पॅक्शन करावं लागतं. करवंटीचा कोळसा आपण डायरेक्टली सुद्धा इंधन म्हणून वापरू शकतो, पण पालापाचोळ्याच्या कोळशाचा आपल्याला अशा ब्रिकेट्स कराव्या लागतात. तर त्याचं काय करायचं? तर त्याच्यासाठी हा कुकर शेगडीमध्ये, ही शेगडी भरेल एक लेअर एवढाच घालायचा कांडी कोळसा. तो साधारणपणे 100 ग्रॅम बसतो. हा 100 ग्रॅम कोळसा घातल्यानंतर हा तुम्ही त्यातले 1-2 कोळसे चिमट्यात धरून गॅसवरती पण पेटवून घेऊ शकता किंवा मग आपले हे मेण वितळवून त्याच्यामध्ये वर्तमानपत्राचा कागद बुडवून तयार केलेली वॅक्स स्टिकर. हे मेणबत्तीचं जे गळलेलं मेण असतं, आता हल्ली मेणबत्त्या वापरायची वेळ येत नाही, पण मेणबत्त्या बनवणारे काही सेल्फ हेल्प ग्रुप्स आहेत त्यांच्याकडे शिल्लक असतं जे मेण, त्याच्यातनं ते हे तयार करतात. तर ही काडी पेटवली की ती साधारण 3-4 मिनटं पेटत राहते. तर हा कोळसा भरून ही ह्या डब्यामध्ये ठेवायचा आणि ह्याला खाली भोक आहे, ही काडी पेटवून इथनं घालायची. म्हणजे मग हळूहळू तो कोळसा पेटायला. एक 3-4 कोळसे पेटेपर्यंत आपण जसा कुकर लावतो तसं याच्यामध्ये 1 कपभर पाणी घालायचं, ग्लासभर. डाळ, भात, काय बटाटा उकळायचा असेल किंवा काय, किंवा 2 डबे भात, 1 डबा डाळ नेहमी खालच्या डब्यामध्ये ठेवायचा. शिजायला जो पदार्थ अवघड आहे तो खालच्या डब्यात ठेवायचा. कुकरमध्ये जे आपलं प्रमाण आहे त्याच पद्धतीने हे याच्यामध्ये शिंकाळं घालायचं आणि त्याला झाकण लावायचं. साधारण तासाभरामध्ये तुम्ही पदार्थ शिजतात. तुम्ही जर उघडलं नाही तर 2-3 तास गरम राहता अन्न. आणि याचा फायदा असा आहे की त्याला जरी तासभर लागणार असला तरी स्वयंपाक करणारी व्यक्ती हे सगळं लावलं, कोळसा व्यवस्थित पेटलेला आहे, तुम्ही घराला कुलूप लावून निघून गेलात तरी हरकत नाही. कोळसा संपून जाणार आहे, विझणार आहे, त्याच्यानंतर 2-3 तास तुमचं अन्न गरम राहणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमची कामं करून 3-4 तासांनी परत आलात तर तुम्हाला गरम जेवण तयार होईल. डायरेक्ट टाकायचं, त्याच्यात पाणी वगैरे नाही टाकायचं. पाणी घालायचं नाही. कुकरमध्ये पाणी घालायचं आणि बाहेर पण पाणी घालायचं आपण जसं नाही. बाहेर म्हणजे तिथे कुकर लावतो हां, तसं. हां. ह्याच्यात 1 ग्लास पाणी घालायचं. ओके. ह्याच्यामध्ये ते तर तुम्ही जे असतं काय आपलं. पाणी घालता ते घालायचं. ह्याच्यात इडली पात्र पण बसणारा असेल तर इडल्या पण होतात. इडली ढोकळा वगैरे सुद्धा करता येतो. खाली ह्या डब्यामध्ये पाण्याच्या ऐवजी जर वाळू घातली तर केक पण वाजता येतो. आणि डायरेक्टली ह्या ह्याच्यातही करू शकतो. म्हणजे 3 पदार्थ करायचे. बिर्याणी चांगली होते, जळत नाही, Cooking. जळत नाही. दम बिर्याणी. खाली लागत नाही. दम लावायची. आणि याला कोळसा हाच लागतो की हा पण चालेल? जे आपण हा करवंटीचा कोळसा चालेल. किंवा तुम्ही बाजारात आणलेला कोळसा पण चालू शकतो, पण त्याचा जरा धूर होतो कारण ते पाणी मारलेलं असतं खारीतल्या कोळशावरती वजन वाढवण्यासाठी.
पेटत नाही लवकर. ओला असतो तो. आता त्याचे साधारण प्राइजेस कशा आहेत तुझी ऑर्डर किमती सांगा बघा. याची 3,500 रुपये किलो. किती 3,500 8 अच्छा. लिटर आहे. याच्यात एक याच्यापेक्षा लहान छोटा आहे. आहे. याच्यापेक्षा ते एक छोटा आहे ते 2600 रुपये. अच्छा आणि हे जे आहे युनिट ते संपदा ते जे पहिलं त्याची 6,000 रुपये किलो. किती 6,000 6,000. ओके आणि हे आणि बट्टीची साधारण 35,000 पर्यंत जाते. 25,000 आणि ती जम्बो आता शेतकऱ्यासाठी थोडी मोठी ते केली 5 आहे. लाखापर्यंत जाते. अशी ती 5 लाख रुपये इन्क्लुडिंग इन्स्टॉलेशन आणि ट्रान्सपोर्ट ते- ट्रेनिंग वगैरे सगळं त्याच्यामध्ये. त्यातली मोठी साईज आपली शेकोटी शेकोटी आहे ती 7,500. आपण आता order